जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुका पंचायत समिती हा ज्योती भीम मोरे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका 2026 या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे आपल्या नंदगाव जिल्हा परिषद गटामधनं जिल्हा परिषद सदस्यपदासाठी निवडणूक लढत असलेले सूर्यकांत सुभाषजी आरबळे, त्याचबरोबर नंदगाव पंचायत समिती गणातनं पंचायत समिती सदस्यपदासाठी निवडणूक लढवत असलेल्या उमेदवार ज्योती भीम मोरे व खुदावाडी पंचायत समिती गणामधनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय शिवाजी राठोड यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेला या प्रचार सभेला संबोधित करण्यापूर्वी 5 दिवसापूर्वी जी दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये झाली, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचं अपघाती दुःखद निधन त्या ठिकाणी झालं. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये सुद्धा कैलासवासी बाजीराव कोरे यांचं सुद्धा दुःखद निधन झालं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ह्या दुःखद निधन पावलेल्या व्यक्तींना चिरशांती लाभावी म्हणून आपण सगळ्यांनी 1 मिनिट उभा राहून, स्तब्ध उभा राहून त्यांना श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण करू. ओम शांती. आज या सभेच्या निमित्तानं आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले रामचंद्रजी कोरे, व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले
नंदगाव जिल्हा परिषद गटातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, आमच्या माता भगिनी आणि जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज पोहोचतोय तिथपर्यंत घराघरातनं ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, बंधूंनो, निवडणूक आपली जिल्हा परिषदची आहे. दोन बाजू निवडणूक लढवायला लागल्यात. एका बाजूला अर्धम काढकी जरा भलताच पेटलाय. हां, थोडं त्याचं इंजिन थंड कर. एका बाजूला मी स्वतः आहे, कैलास पाटील आहेत, प्रवीण स्वामी आहेत, आपल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आहेत. आम्ही मंडळी सगळी एका बाजूला निवडणूक लढतोय आणि दुसऱ्या बाजूला राणा पाटील, अर्चनाताई पाटील आणि तिसरं मल्लू पाटील. आता ह्या दोन बाजूमध्ये ही निवडणूक आहे. आपण मतदान करत असताना दोन्ही बाजू बघून त्या ठिकाणी मतदान करतो. मला पहिला मूलभूत फरक सांगायचा आहे की बांधवांनो, आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आपली महाविकास आघाडीची जर सत्ता आली तर आपल्या महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये जिल्हा परिषदचे अध्यक्ष ही आपल्या सामान्य कार्यकर्त्याची, सामान्य गृहिणी, जिला ग्रामीण भागातलं ज्ञान आहे अशी एक महिला सर्वसाधारण कुटुंबातली जिल्हा परिषदचे अध्यक्ष होणार आहे. आणि ती का लढायलेत? ती निवडणूक ह्याच्यासाठी लढवायलेत की राणा पाटलाच्या बायको, राणा पाटलाच्या मंडळी अर्चनाताई पाटील यांना खुर्ची मिळावी म्हणून ही सगळेजण निवडणूक लढवायला लागलेत पलीकडच्या बाजूचे. मला आपल्याला विचारायचंय, मी घराणेशाहीबद्दल बोललो, मी बोललो तसा वागलो. आपण बघितलं असेल की बांधवानो, मी ज्या मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून आलो होतो, जेव्हा आपल्या आशीर्वादानं मी खासदार झालो, तेव्हा माझ्या आमदारकीच्या जागेवर ना माझी बायको आमदार झाली, ना माझा भाऊ आमदार झाला, ना माझी आई आमदार झाली. त्या ठिकाणावरनं ग्रामीण भागातलं नेतृत्व, शेतकऱ्याचं लेकरू कैलास पाटलाच्या रूपानं 2 वेळेस आमदार त्या ठिकाणी धाराशिव कळंब मतदारसंघातनं झाले. माझा उद्देश काय? ग्रामीण भागातलं नेतृत्व पुढं आलं पाहिजे. ग्रामीण भागातलं नेतृत्व पुढे येण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. भारतीय जनता पार्टीनं चांगला निर्णय घेतला होता की माझे आमदार, माजी खासदार, चालू आमदार यांच्या घरात तिकीट द्यायचं नाही. तुमच्या शेजारच्या बसवराज पाटलांनी ती पक्षाचा निर्णय मान्य केला. आलूरमधनं त्यांच्या मुलाला त्यांना उभा करता आला असतं, पण पक्षाच्या निर्णयामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला उभा केलं नाही. पण बांधवानो, तेरची ही पाटलं इतकी सत्ता पिपासू आहेत, इतकी सत्ता पिपासू आहेत की ह्यांना खुर्चीशिवाय झोपच लागत नाही. पहिल्यांदा सांगितलं गेलं की कार्यकर्त्यासाठी माऊली माघार घेणार, पण माऊली माघार घेताल त्या माऊली कशा? शेवटी कार्यकर्त्याच्या हातात सतरंजी दिली आणि कार्यकर्त्याला फॉर्म काढायला लावला आणि माऊली पुन्हा निवडणूक लढायला हजर. बांधवानो, ह्या पद्धतीनं जेवढं काही कळतंय ती माझ्या एकट्याच्या घरालाच कळतंय. खासदारकी लागली अर्चनाताई पाटील, आमदारकी लागली राणा पाटील,
अरे जिल्हा परिषदला तरी संधी द्या ना कार्यकर्त्याला, काही नुसत्या सतरंज्यात उचलायच्या. नाही दिली संधी. तिथं सुद्धा स्वतःच्या बायकोला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. माझं हितून जी निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा मला विचारायचंय की तुमच्यात हिंमत आहे का राणा पाटलाला सांगायची की दादा आपण सुद्धा ओमराजे सारखं सर्वसाधारण महिलेला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करू, अर्चनाताईला अध्यक्ष करायचं नाही. ही हिंमत आहे का त्यांच्यात? अजिबात नाही, अजिबात नाही. आणि म्हणून बांधवानो, ही निवडणूक दोन बाजूची आहे. एका माणसाला फक्त त्याच्या कुटुंबापुरतं राजकारण करायचंय, पदावर बसायचं असल, बायको, स्वतः किंवा मुलगा. आपल्याकडं आहे का तसं? आपल्याकडं कुणीही आमदार होऊ शकते, आपल्याकडं कुणीही जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ शकते. आपल्याकडं ती पद्धत नाही. आता पहिला मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे घराणेशाहीचा. बांधवानो, जसं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मी 2007 पासून लढतोय. गोदावरीताई केंद्रे यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष मी 2007 ला केलं होतं. अवघा 23 वर्षाचा होतो मी तेव्हा, 23 वर्षाचा. 2007 पासून ते 2026 पर्यंत एकदा सुद्धा माझ्या घरातल्या एकाही माणसानं ना जिल्हा परिषदची निवडणूक लढवली ना पंचायत समितीची निवडणूक लढवली. आणि 2007 ते 2026 राणा पाटलाच्या घरातल्या माणसानं एक सुद्धा निवडणूक सोडली नाही, कायम लढती ती. मग मला तुम्हाला विचारायचंय, जेवढी काय विकासाची अक्कल आहे तेवढी राणा पाटलाच्या घरातल्याच माणसाला आहे का? बाकीची बी नाकली आहे ती का? बाकीच्याला कळत नाही का? का आपण गुलाम आहेत त्यांचे? त्यांनी सांगायचं ना आपण ऐकायचं? बांधवानो, स्वतःच्या घरातल्या लोकांना पदावर बसवण्यासाठी घराणेशाहीचं राजकारण जी माणसं करतात त्या माणसाला उद्याच्या 7 तारखेला मशालीच्या पुढचं बटन दाबून घरी बसवायचं काम त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, आपण आता दुसऱ्या बाबतीत तुलना करू. 2024 ला आपला पक्ष फुटला, 22 ला शिवसेना. तिकडच्या बाजूला गेला 100 कोटी रुपये होते, तिकडच्या बाजूला गेला पद मिळत होतं, तिकडच्या बाजूला गेला सत्ता मिळत होती. बांधवानो, त्या पैशावर, त्या पदावर, त्या सत्तेवर लात मारून ज्या उद्धव साहेबांनी मला आमदार आणि खासदार केलं, त्यांच्या विश्वासाला कुठेही गद्दारी न करता, तुमच्या मताशी बेमानी न करता, आम्ही सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबाबरोबर प्रामाणिक त्या ठिकाणी इमानदारीनं निष्ठेनं राहिलो. आज सुद्धा आम्ही बाजू बदललेली नाही. आता दुसरी बाजू, ज्या राणा पाटलाला आणि डॉक्टर पाटलाला शरद पवार साहेबांनी, ए अरे तुम्ही गप्प बसा की रे, येऊ द्या की, त्यांना यायचं कळत नाही का? आता जी माणसं जिथे येतील तिथंच बसा बघा, पुढे यायचं नाही कोणी. जी आलेत माग ती मागच बसा. ही बी गाव माणसं बघितली नाही ती का? इकडं बघायचं सोडून तिकडं बघती ती. हे ना तर काटा निघायला भेटून 45 वर्ष. बांधवानो, ज्या शरद पवारांनी यांना 45 वर्ष मंत्री दिलं, त्या शरद पवारांची सत्ता गेल्या गेल्या राणा पाटील एका रात्रीत कमळाबाईच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले, एका रात्रीत. आणि काय म्हणले? विकास करायला चाललोय.
खरंच ही भाजपमध्ये जाणारी मंडळी विकास करायला चाललेत का हो? हे नुसतं भाषणात सांगायला आहे. खरं कारण काय? खरं कारण 45 वर्ष मंत्रिपदावर राहून जी काळा पैसा कमावलाय ती ईडी पासून वाचवण्यासाठी ही भाजपमध्ये गेलेत. ही खरं कारण आहे बांधवानो. खरं कारण तिकडं सत्तेत जाऊन काहीतरी पद पदरात पडतंय म्हणून ही भाजपमध्ये गेलेत. उद्या जर MIM ची सत्ता आली तरी ही भाजप सोडून एका मिनिटात MIM मध्ये सुद्धा जातील. ही अशी माणसं आहेत म्हणजे जिकडं खोबरं तिकडं चांगलं. आम्ही आमच्या पक्षाची बाजू आज तागायत सोडली नाही आणि सोडणारही नाही. आता मला तुम्हाला विचारायचंय, इमानदारीनं निष्ठेनं विरोधात बसायची पाळी आली तरी आपल्या पक्षाची साथ न सोडणारे प्रामाणिक आमच्यासारखी बाजू पाहिजे का? आपली सत्ता गेली की त्याला सोडायचं आणि ज्याची सत्ता आहे त्याच्याकडे घुसायचं अशी बाजू बघणारे संधी साधू लोक तुम्हाला निवडायचेत. ह्याचा निर्णय बांधवानो तुम्हाला उद्याच्या 7 तारखेला घ्यायचा आहे. तिसरा विषय, आम्हाला कायम सांगितलं जातंय की विकासावर बोला. बिलकुल विकासावर बोललंच पाहिजे. बांधवानो मला आपल्याला सांगायचंय की 45 वर्ष डॉक्टर पाटील राणा पाटील मंत्री असताना हा जिल्हा जेव्हा केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली त्यावेळेस अख्ख्या देशात 3 नंबरचा दरिद्री जिल्हा म्हणून कुणाचं नाव येतंय? धाराशिव. हा टाळ्या. कशी मारायची झक? दरिद्री आला म्हणून टाळ्या वाजतो का रे? हे नंतर फावलं भेटून त्या बापल्याकाचं. 45 वर्ष मंत्री राहून जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत अख्ख्या देशात 3ऱ्या नंबरला. आणि जी मंत्री राहिला माणूस ती माणूस खासदारकीची निवडणूक लढवताना इस्टेट जाहीर करावं लागते. 2009ला लढवले, इस्टेट जाहीर केले तर अख्ख्या देशात श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मसिंग पाटील 3ऱ्या नंबरला. मग मला सांगा, मंत्री पदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाच्या घराला झाला? डॉक्टर पाटलाच्या घराला. आता त्यांचे 45 वर्ष तुलना करू आपल्या 2.5 वर्षाबरोबर. उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्षच मुख्यमंत्री होते. मी आणि आमदार कैलास पाटील मंत्री नव्हतो पण सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार होतो. बांधवानो, आपण धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला मंजूर केलं, चालू केलं. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली लेकरं त्या कॉलेजमधनं बाहेर पडतात. हे सगळ्यात प्रमुख पहिलं काम आपण त्या ठिकाणी केलं. तुम्हाला वाटल कॉलेज झालं म्हणजे काय झालं? बांधवानो, तुम्हाला जर डॉक्टरनं सांगितलं तुमच्या ऑपरेशनला 3 लाख खर्च येते, तुमच्या ऑपरेशनला 5 लाख रुपये खर्च येते, तुमच्या ऑपरेशनला 7 लाख रुपये खर्च येते. ह्या मेडिकल कॉलेजमध्ये सगळे स्पेशालिस्ट डॉक्टर असल्यामुळं आणि ती कॉलेज शासनाच्या मालकीचं असल्यामुळं गरीब माणसाला 1 पैसाही खर्च न करता मोफत उपचार त्या कॉलेजमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये केले जाते. म्हणून हे हॉस्पिटल महत्त्वाचं आहे. म्हणून आपण ते हॉस्पिटल धाराशिवला मंजूर केलं आणि चालू केलं. असंच एक मेडिकल कॉलेज 1991ला आपल्या जिल्ह्यात मंजूर झालं होतं. कुठं झालं? नेरूळ. तुम्हाला वाटेल ह्या बारूळच्या शेजारी नेरूळ आहे काय की? नेरूळ आहे मुंबईत. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. 91ला जर ती कॉलेज धाराशिवला झालं असतं आपल्या जिल्ह्यात तर किती लोकांचे जीव वाचले असते हो? किती लोकांवर मोफत ऑपरेशन झाले असते हो? आणि जीव तर वाचलेच असते पण किती लोकांचे प्रपंच सुद्धा वाचले असते.
माझं म्हणणं पटतंय का? पण बांधवानो, ही कॉलेज धाराशिवला करायच्या ऐवजी राणा पाटील आणि डॉक्टर पाटलानं कुठं केलं? नेरूळ मुंबईला. ती सुद्धा सरकारच्या मालकीचं नाही, ती कॉलेज त्यांच्या ट्रस्टच्या मालकीचं. ज्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टमध्ये डॉक्टर पाटील मरुस्तोर अध्यक्ष, राणा पाटील मरुस्तोर सदस्य, अर्चना पाटील मरुस्तोर सदस्य, मल्लू पाटील मरुस्तोर सदस्य, म्हणजे सगळं घरच तिथं ट्रस्टवर सदस्य आणि अध्यक्ष. आणि त्याच्या मालकीचं मेडिकल कॉलेज 91 पासून चालू आहे. 91 पासून आज 2026 आहे बांधवानो. ती 10 वर्ष आणि ही 26 वर्ष. ह्या 36 वर्षात डॉक्टर पाटील, राणा पाटील, मला तुम्हाला जाहीर आव्हान आहे की तुम्ही ह्या 36 वर्षात अख्ख्या धाराशिव जिल्ह्यातल्या एका तरी गरीब शेतकऱ्याच्या आणि शेतमजुराच्या पोराला फुकट डॉक्टर केलेलं दाखवा आणि मगच मत मागा जिल्हा परिषदला. एकाला दाखवा, एकाला. एक सुद्धा नाही 36 वर्षात, एक सुद्धा नाही. का? एक MBBSचं ॲडमिशन करायला 1.5 कोटी रुपये डोनेशन मिळतंय, फीस मिळती 1.5 कोटी. अशा 60 ॲडमिशन केल्या जातात. 60 90 कोटी. कुठल्याही कारखान्याला ऊस घालायचा नाही, सोयाबीनचा भाव पडलाय म्हणून टेन्शन नाही, जास्त पाऊस झालाय म्हणून नुकसान झालंय म्हणून टेन्शन नाही, दुष्काळ पडलाय म्हणून टेन्शन नाही. 90 कोटी रुपये आयते आपल्या घरात त्या ॲडमिशनच्या माध्यमातनं त्यांच्या येतेत. असे 5 वर्षाचे 5 9 450 कोटी रुपये गोळा करतेत. आणि अशी निवडणूक लागली की ह्या निवडणुकीत आपलेच हाणलेले पैसे आपल्यालाच वाटतेत आणि आपल्या जीवावर हे घाणेरडं राजकारण ही माणसं करतेत. बांधवानो, माझं आव्हान आहे, 7 तारखेला जिल्हा परिषदचं मतदान आहे. 7 तारखेच्या आत राणा पाटील एक तरी शेतकऱ्याचं लेकरू तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं दाखवायचं, मगच मत मागायचं. तुम्ही त्याच्याशिवाय मत मागायचं नाही. ही अवस्था, ही परिस्थिती. बांधवानो, आपल्या अक्षरशः रक्त शोषायचं काम ह्या मंडळीने मागच्या 45 वर्षात केलंय. आज ही माणसं जी मला विकासावर बोला म्हणतेत ना, त्यांना मला दुसरा विषय सांगायचा आहे. 1.5 वर्ष कोरोनात गेल्यावर 1 वर्षात आम्ही कॉलेज मंजूर केलं, चालू केलं. तुमच्या रामदरा तलावापर्यंत 21 TMC पाणी आणण्याचा प्राधान्यक्रम ही सुद्धा जयंत पाटील साहेबाच्या सहीनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण मंजूर करून घेतलंय. माझं चॅलेंज आहे राणा पाटलाला की ती फाईल आणून दाखवायची आणि मग सांगायचं की ह्याचं श्रेय कुणाला द्यायचं. फुकटचं श्रेय, फुकटचं नारळ फोडायचं नाही. ही दुसरा विषय. मला सारखं सांगितलं जातंय विकासावर बोला, विकासावर बोला. बिलकुल मी बोलणार. बांधवानो, रेल्वे विभाग कुणाकडे असते हो? केंद्राकडे असते का राज्याकडे? हो, केंद्र सरकारकडे असते का नाही? तुमच्या आमदाराला सांगा की त्याचं गिन्यान पिण्यान मातीत गेलंय का बघा. 2014ला मोदी साहेबांनी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा केली. 14 ते 19 साधी एक ईट सुद्धा त्या मार्गाची रचली नाही. 19ला ओमराजे खासदार झाल्यावर माझी लोकसभेतली भाषणं रेकॉर्डवर आहेत, माझे मंत्र्याला विचारलेले प्रश्न रेकॉर्डवर आहेत, मी केलेला पत्रव्यवहार रेल्वे मंत्र्याबरोबर रेकॉर्डवर आहे. त्याचा पाठपुरावा करून बांधवानो आपण सोलापूर, तुळजापूर, धाराशिवच्या रेल्वे मार्गाचं काम चालू केलं. पुढच्या मार्च 2027ला तुळजापूर पासून धाराशिव पर्यंत इंजिन ट्रायल त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं केलं. पण नारळाचं गटुडं तुमच्या आमदारापाशी,
सहज त्या कामावर जाते, फिरून येते आणि कुचा देते. म्हणजे त्याचं ती बी तेजच आणि माझं ती बी तेजच. बांधवानो, आलिमको नावाची संस्था आहे. ही आलिमको नावाची संस्था 1976 पासून काम करते केंद्र सरकारकडं. काय करते? एखाद्या माणसाचा पाय नसेल तर त्याला कृत्रिम पाय देते, एखाद्या माणसाचा हात नसेल तर त्याला कृत्रिम हात देते, एखाद्या माणसाला ऐकू येत नसेल तर कानानं ऐकू याची मशीन देते, एखाद्याला दिसत नसेल तर स्मार्टफोन देते, स्मार्ट स्टिक देते, एखाद्याला चालता येत नसेल तर इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल देते. 1976 पासून ही संस्था कार्यरत आहे. 2019 पर्यंत एकाही खासदारानं ह्या योजनेचा लाभ आपल्या जिल्ह्यात दिला